गेल्या 10-15 वर्षामध्ये आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं जाणून बुजून वजन कमी करण्याचा जसा प्रयत्न झाला त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं नुकसान या ठिकाणी झालं आणि आज पुन्हा आदरणीय पवार साहेबांनी धैर्यशील भैयाच्या रूपानं या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं पुन्हा एकदा या दोन जाणत्या नेत्यांमुळं सोलापूर जिल्ह्याला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील याला सांगायला भविष्य लागणार नाही। मी एकच सांगतो साहेब की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की रणजितसिंह शिंदेंनी त्या निवडणुकीमध्ये मला मदत केली। आम्ही बाहेर आल्यानंतर तोंडात मारून घेतलं कारण आम्ही एवढं जीवाचं रान केलं आणि त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं की रणजितसिंह शिंदेंनी मला मदत केली। मी एवढं या ठिकाणी सांगतोय की हे पवार साहेबांनी जेवढी मदत केली विजयदादांनी जेवढी मदत केली या सगळ्यांना फसवणारा हा माणूस आता सध्या जनता तुतारीच्या बाजूला गावातल्या गावातल्या जनतेमुळे गाव पुढाऱ्यांना तुतारी करावी लागते आणि गाव पुढारी तुतारी करत असल्यामुळं या चॅप्टर असणाऱ्या नेत्याला तुमच्या पाया पडून येऊन सांगतील की आम्ही तुम्हाला आत्म मदत केली साहेब। आमची एवढीच हात जोडून विनंती आहे, मला 2च मिनिटं दिली ती 2.5 झाली असतील की ह्या चोराला पुन्हा जवळ घेऊ नका कारण या सगळ्या जनतेची एकच इच्छा की ह्यांनी हा तालुका पूर्ण पिळून घाललेला या तालुक्यातल्या लोकांचं सिव्हिल खराब केलेला या कारखानदारीमध्ये टेंभुर्णी परिसरामध्ये साधी काळोखीची धूळ येते ती सुद्धा बंद केलेली आहे। अनेक लोकांना कॅन्सर होऊ शकतो। तालुक्याचं पाणी त्या कारखान्याचं पाणी पेंटवॉश सगळ्यांच्या शेतामध्ये कुठेही रात्री अपरात्री टाकून अनेकांनी अत्याचार केलेला आज त्यांच्यावरती हजारो केसेस आहेत साहेब। एवढीच अपेक्षा सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये आपलं येणार त्यांच्या थांबलेल्या चौकशा फक्त सुरू करून माढा तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा आणि येणाऱ्या 7 तारखेला मग तुतारीदारी माणसाच्या समोरचं बटन दाबून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र व कळकळीची विनंती करतो। थांबतो जयंत धन्यवाद कोकाटे साहेब। यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे या ठिकाणी बोलतील। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या देशाचे नेते आहेत तुम्हा सर्वांचे लाडके नेते शेतकऱ्याचा दाता राजा आदरणीय पवार साहेब या सभेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काकासाहेब साठे उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर या सभेसाठी तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी तरुण मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये जे काम उभा केलं त्या कामाच्या जोरावरती या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अनेक साहेबाच्या बोटाला धरून राजकारणाची सुरुवात केली परंतु पडत्या कालखंडामध्ये साहेबाला बाजूला राहून आपण जे केलेलं पाप आहे त्या पापाचा हिशोब चुकता करायचं काम आपल्याला निश्चितपणे या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं लागतंय। मी आपल्याला नम्र विनंती करतो, आपण देशाच्या मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण सर्वजण जाणतोय। या राज्यातील शेतकऱ्याला देशातील शेतकऱ्याला मोदी सरकारने कोणत्या प्रकारच्या योजना दिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानात आयोगाची शिफारस करण्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेतली
परंतु गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यातील देशातील शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचं काम निश्चितपणे या मोदी सरकारने केलेलं या राज्यातील शेतकरी जाणतोय। तुम्हाला सगळ्याला माहित आहे, ज्या वेळेला कांदा बाजारामध्ये पिकतो त्यावेळेला राज्यातून इतर देशातून कांद्याचं आयात केलं जातं आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये कमी असतो त्यावेळेला निर्यात करायचं धोरण या मोदी सरकारने घेतलेलं असल्यामुळे माझ्या राज्यातील तमाम शेतकऱ्याची वाट लागलेली आपण सर्वजण पाहतो। म्हणून हे जुलमी सरकार जर आपल्याला बदलायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपण गावगाड्यातील सर्व प्रमुख मंडळी आहात। तुम्हाला सर्व नागरिकांना मी विनंती करतो, घरकुलाच्या बाबतीत पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात गेल्या 2016 साली केली। या राज्यामध्ये 1,47,00,000 घरं मंजूर केली। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,70,000 पंतप्रधानांनी या घराची मंजुरी दिली। परंतु साहेब प्रत्यक्षात या राज्यातील या जिल्ह्यातील आमच्या लाभार्थ्याला गेले 10 वर्ष असे माझा गरीब माणूस त्या ठिकाणी घरकुलाची वाट पाहतोय। परंतु नुसत्याच खोट्या घोषणा करणं, आर्थिक तरतूद करायची नाही, लोकांना फसवायचा धंदा निश्चितपणे हे सरकार करत आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला माहित आहे, अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या बारामतीमध्ये या राज्यातील तमाम धनगर समाजाला त्या ठिकाणी उपोषणाला बसले। 9 दिवस उपोषण चाललं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, या ठिकाणी माझ्या सर्व धनगर बांधवाला आश्वासनं दिली की येणाऱ्या कॅबिनेटच्या निवडणूक मीटिंग मध्ये ज्या पद्धतीने तुमचं आश्वासन आहे त्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल हा विश्वास त्या ठिकाणी दिला। परंतु 10 वर्षामध्ये माझ्या समाजाला कुठल्याही प्रकारचं काम मिळालं नाही, 10 वर्षामध्ये एकही घरकुल मिळालं नाही आणि या निमित्तानं अनेक प्रश्न आहेत। त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी घेतील। गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी चूक केली, ज्याची लायकी नव्हती त्याला आपण खासदार केलं। त्याने आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं विकासाचं काम केलं? केवळ पोलीस स्टेशनच्या जीवावरती राजकारण करणारा धंदा या माणसांनी मांडला। कुठल्याही विकासाचं काम या राज्यामध्ये भागामध्ये निर्माण केलं नाही। मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे, या ठिकाणी रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात माझ्या भागातील अनेक लोकांनी त्यांना निवेदन दिले, परंतु माझ्या हातून काम होत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची भूमिका केली। इतका नालायक खासदार गेल्या निवडणुकीत आपण त्या ठिकाणी सर्वांनी निवडून दिला आणि म्हणून बदलत्या काळामध्ये या राज्याची खऱ्या अर्थाने धुरा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 40 वर्ष या राज्यामध्ये मोती पाटील कुटुंबियांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विकासाचं काम केलं आणि म्हणून उद्याच्या 7 तारखेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या संदर्भात तुम्हाला सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून माणूस असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं अशा पद्धतीची आग्रहाची नम्र विनंती त्या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिवाजीराव। यानंतरची विनंती आहे माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे आय काँग्रेस आणि त्याचवेळी संभाजीराव शिंदे विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीने साहेबांचं स्वागत करतील। खटके साहेब थोडं उठाय, खटके साहेब त्यांना चालता येत नाही। सर्वांना नमस्कार। आज माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशीलदादा मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा आयोजित केली आहे, ह्या सभेला उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर देशाचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयदादा मोहिते पाटील, आपले उमेदवार माननीय धैर्यशीलदादा मोहिते पाटील, उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व सन्माननीय महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण धैर्यशीलदादा मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित झालेलो आहोत। आज आपल्याला विचारलं जातंय की आज काँग्रेस पक्षाने काय केलेलं आहे, देशासाठी काय केलेलं आहे। अरे देशाला स्वातंत्र्यच काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेलं आहे। काँग्रेसचा इतिहासच आहे स्वातंत्र्याचा, बलिदानाचा आणि त्यागाचा। ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सोनिया गांधीचं नेतृत्व सगळ्यांनी सिद्ध केलं, त्यावेळेस ज्यावेळेस सोनिया गांधींना पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार मानलं जात होतं, बघा आज पहा सर्वजण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी धडपडतायत। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून पक्ष फोडले जात आहेत।
कुठल्या सर्व गोष्टींचा उपाययोजना केले जात आहेत का तर त्या खुर्चीसाठी त्या पदासाठी आणि त्या खुर्चीचा आणि पदाचाच त्याग सोनिया गांधींनी 2004 साली केला. डॉक्टर मनमोहन सिंगांना आपलं आर्थिक धोरण सुधारण्यासाठी देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांना देशाचं पंतप्रधान बनवण्यात आलं आणि एवढं मोठं त्यागाचं योगदान हा काँग्रेस पक्षाचं आहे. आज आपण पाहतो देशामध्ये जी हरित क्रांती झाली ती काँग्रेसच्या काळात झाली. शेतकऱ्यांना न्याय जो मिळाला तो काँग्रेसच्या काळात मिळालाय. आज आपण पाहतो ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून नाव घेतलं जातं, आतापर्यंत कितीतरी कृषी मंत्री जाते, परंतु कृषी मंत्री म्हणल्यानंतर फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, पवार साहेबांचं. पवार साहेब कृषी मंत्री का तर पवार साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला देश स्वातंत्र्य झाला आणि आपल्याला अन्नधान्याची गरज होती, आपण बाहेरच्या देशातून अन्नधान्य आयात करत होतो, परंतु साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर बागायती क्षेत्र वाढलं, कारखानदारी वाढली आणि आपण अन्नधान्य निर्यात करू लागलो. म्हणजे हे साहेबांच्या धोरणात्मक कार्यक्रमामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकल्या. म्हणजे साहेबांचं एवढं भरीव काम आज शेतकऱ्यांसाठी केलेलं दिसत आहे. साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचंच काम केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कारखानदारी ही सोलापूर जिल्ह्यात आहे, ती केवळ साहेबांमुळेच आहे. बागायत क्षेत्र, ऊस लागवड क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातच जास्त आहे का तर साहेबांमुळेच आहे. कारण साहेबांनी जे धोरणात्मक निर्णय घेतले त्यामुळे आज शेतकरी सुखावलेला आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं जाते. परंतु आजच्या ह्या भाजप सरकारच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल आणि त्यांनी अन्यायाची दाद एका भर सभेमध्ये मागितली तर त्या शेतकऱ्याला विचारलं जाते तू कुठल्या पक्षाचा म्हणून. म्हणजे विचार करा शेतकऱ्यांनो, पक्ष बघून हे न्याय देणार आहेत का. काल परवाचीच गोष्ट आहे, मी साहेबांना आवर्जून सांगू इच्छिते. टेंभुर्णीच्या सभेमध्ये सुरलीचे एक शेतकरी होते काळे म्हणून, त्यांनी ज्यावेळेस सभेमध्ये प्रश्न उचवला की माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या शेतीमध्ये जे काही मी शेतमाल उत्पादन केलेलं होतं त्या उत्पन्नाला मला भाव मिळाला नाहीये आणि त्यासाठी मला न्याय पाहिजे. त्या शेतकऱ्यांनी आमदारांकडे, खासदारांकडे, मंत्र्यांकडे न्याय मागितला, उपोषण केले, परंतु त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि त्यांनी त्या भर सभेमध्ये त्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस भाजप सरकारच्या नेत्यांनी म्हटले की तो कुठल्या पक्षाचा. म्हणजे ह्यावरून विचार करतात की साहेबांनी कधी कुठला पक्ष पाहिला नाही, हे पाहिलं नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आम्ही एवढ्या बहुसंख्येने महिला इथे उपस्थित आहोत. आज काँग्रेसच्या काळामध्ये जे 50% महिलांना आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आम्ही आज स्टेजवर एवढ्या महिला बहुसंख्येने उपस्थित आहोत. साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी एक खूप मोठा निर्णय महिलांसाठी घेतला होता, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये महिलांना समान अधिकार. त्याच्यामुळे महिलांना सन्मानाने जगता आलं, आम्हाला सर्वांना राहता आलं आणि स्त्री पुरुष समानता ह्याच्यामुळे आपण पाहत आलेलो आहोत की कशी चाललेली आहे म्हणून. म्हणजे साहेबांची अनेक मोठी धोरणं आहेत. साहेबांच्या मुख्यमंत्री काळात असेल किंवा कृषी मंत्री काळात असेल, त्यांनी शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल अनेक कामं केलेली आहेत. आणि आज ज्या साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत. आणि आज मला एक आवर्जून सांगू इच्छिते की आज आम्ही महिला समानता म्हणतो, स्त्री पुरुष समानता म्हणतो आणि साहेबांच्या निर्णयामुळे, ठोस निर्णयामुळेच आम्हाला ह्या ठिकाणची समानता मिळालेली आहे. आम्ही ह्या ठिकाणी उभं राहून बोलू शकतो. आणि आज एक महिला नेत्या साहेबांना, म्हणजे एक महिला नेत्या एका सभेमध्ये म्हटल्या होत्या की साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत. आणि आज मला एक आवर्जून सांगू इच्छिते की आज आम्ही महिला समानता म्हणतो, स्त्री पुरुष समानता म्हणतो आणि साहेबांच्या निर्णयामुळे, ठोस निर्णयामुळेच आम्हाला ह्या ठिकाणची समानता मिळालेली आहे. आम्ही ह्या ठिकाणी उभं राहून बोलू शकतो. आणि आज एक महिला नेत्या साहेबांना, म्हणजे एक महिला नेत्या एका सभेमध्ये म्हटल्या होत्या की महिलांनी माहेरच्या गोष्टीमध्ये जास्त लुडबुड करू नये. मी म्हणते का करू नये लुडबुड सांगा. ज्या साहेबांनी आम्हाला महिलांसाठी इतकं सन्मानाने वागणूक दिली, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला, त्यांच्यावर किंवा कुठल्याही महिलाच्या, कुठल्याही मुलीच्या आई वडिलांवर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाला दाद मागण्यासाठी महिलांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे, कर्तव्य स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आम्ही कर्तव्यात जरी वाटेकरू असेल तरी सुद्धा आम्ही आमच्या जबाबदारी सुद्धा वाटेकरू राहणारच आहोत. म्हणजे मी त्या महिला नेत्याला सांगू इच्छिते की ज्यावेळेस आमच्या आई वडिलांवर अन्याय होतो त्यावेळेस आम्ही त्या आई वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या बरोबरही चालतो. म्हणून आज इथे एवढं सांगू इच्छिते की आज आपण सर्वजण प्रचारासाठी उपस्थित राहिलेला आहात. आपण आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी मी सर्वांना विनंती करते. माझं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नगराध्यक्ष मॅडम. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे ऋषितुल्य नेतृत्व काकासाहेब साठे, बळीराम काका साठे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर साहेबांनी ज्यांना या मोडणीमला जे कॉलेज दिलं त्यामधून साहेब
9,000 जण शिकून गेले, पैकी 4,000 महिला आहेत, अनेक आज प्रशासकीय कार्यामध्ये आहेत. त्या महिलांच्या वतीनं त्यांना येऊ दिलं नाही वरती. आदरणीय डॉक्टर गिड्डे, श्रीमंत सौ उमाबाई साहेब पटवर्धन स्मारक संस्थेच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी वंदन करतील. डॉक्टर गिड्डे आदरणीय काका साठे बोलतील आणि विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीनं संभाजीराव शिंदे साहेब. देशाचे नेते, आपले सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, त्याचबरोबर राज्याचे नेते आदरणीय विजयदादा, आदरणीय कोकाटे, आदरणीय शिवाजीराव, उपस्थित बाळासाहेब पाटील, सर्व या ठिकाणी स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. त्याचं कारण असं आहे की येत्या 7 तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना कुणाला करायचं, का करायचं ह्याचा निर्णय घेण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला परिस्थिती नेमकी काय आहे हे सांगण्यासाठी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले. गेल्या 14 साली आपण मोदी यांच्या हातामध्ये सत्ता दिली, त्यांनी अनेक आश्वासनं दिली, परंतु त्यांनी एकही आश्वासन पाळलं नाही. त्यांना 450 जागा आपण निवडून दिल्या. पुन्हा 19 साली पण त्यांना आपण निवडून दिलं आणि 450च्या पुढे जागा दिल्या. एवढा प्रचंड बहुमत त्याला दिल्यामुळं त्याला वाटलं की भारतातली सर्व जनता आपल्या पाठीमागे आहे, म्हणून या देशामध्ये आपण काही केलं, कुठलेही निर्णय घेतले तरी लोक आपल्याला ऐकतील, आपल्या मागे येतील, अशा पद्धतीनं त्यांनी या देशामध्ये कळत न कळत हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघितलं, अनेक लोकांना कारण नसताना ईडी लावणी तुरुंगामध्ये टाकलं, सीबीआय चौकशा केल्या, अनेक लोकांना दमबाजी करतात. अशा पद्धतीनं साधे स्वतः मुख्यमंत्री सध्या असलेले 2 मुख्यमंत्र्याला सुद्धा त्यांनी ईडी लावली. म्हणजे आत्ताची जी लोकसभा आहे याच्यामध्ये आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा. आपण जर मोदी आणि शहा याला निवडून दिलं तर भविष्य काळामध्ये या देशामध्ये लोकशाही जाऊन हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षानं आणि पवार साहेब यांनी गेली 75 वर्ष लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व घटकासाठी, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, सगळे जाती धर्म याला बरोबर घेऊन 75 वर्ष लोकशाहीच्या माध्यमातून कारभार केला. पण हे मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही आणि म्हणून येत्या 7 तारखेला आपल्याला विचार करायचा आहे. आपल्या या माढा मतदारसंघामध्ये आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील याला उमेदवारी दिलेली आहे, तर त्याला येत्या 7 तारखेला आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं आणि लोकशाही वाचवावी अशी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चार्टर विमान दिमतीला दिल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्राला प्रश्न पडला, हु इज जानकर. उत्तमराव जानकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी बोलावं. अखंड महाराष्ट्राचं गोरगरिबांचा सावळा विठ्ठल आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकासप्रिय नेतृत्व, अजात शत्रू
माननीय विजयदादा, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय काकासाहेबजी साठे, एक तरुण तडफदार आणि तुम्हाला हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय दरेशील भैया मोहिते पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ती बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये शिवाजी नाना असतील, कोकाटे साहेब असतील, घाटणेकर असतील, शिवाय महिलामधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताई असतील, सुरवेताई असतील, अनेक ज्येष्ठ नेत्या, जिल्हाध्यक्ष आहेत, अनेक मंडळी आहेत. परंतु सगळ्यांचा वेळ घेण्यामध्ये, नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही. तुम्हाला काही ना काहीतरी मला ब्रेकिंग द्यायची आहे आणि त्यामुळं मित्रांनो, या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळं डाग लागलेला होता. या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायचित्त म्हणून हाच माडा, हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेली आहे. मित्रांनो, निश्चितपणानं ती गेल्या वेळेला झालेली चूक, आम्ही असो, मोहिते पाटील असो, ही निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोहिते पाटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या, राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा, त्याचा स्वाभिमान जागा व्हावा, त्याच्याही विकासाची द्वारं पुन्हा खुली व्हावीत, आमच्याही नेतृत्वाला गती यावी, या भावनेनं, उद्देशानं 1,16,000 एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडचं पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं. आणि मित्रांनो, आमचा दोघांचाही भ्रमनिरास झाला. मी मात्र थेट पवार साहेबांचं पहाटे 3 वाजता घर गाठलं. साहेब, विश्वासघात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय. मित्रांनो, पुन्हा गाडी घसरली. थोड्याफार मताने माझा पुन्हा पराभव झाला. परंतु मी लढणारा कार्यकर्ता आहे. मी काय निवडणुकीपुरतं काम करत नाही. 24 तास मी सामान्य माणसासाठी, जनतेसाठी धावून जाणारा, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचा काळ होता. तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडफडते, त्याला खायला डाळ नाही, भात नाही, त्याच्या घरामध्ये धान्य नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब, मी धान्य बँक चालू करतोय, एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, मी उद्याच येतो, त्या धान्य बँकेचं आपण उद्घाटन करूया. आणि मित्रांनो, सुप्रियाताईंच्या कानावरती ही गोष्ट गेली. महाभयानक तो कोरोनाचा काळ होता. साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा, ते कुणाचंही ऐकत नाहीत. त्यांचं वय आता या कोरोना सोसण्यासारखं नाही. परंतु पवार साहेब थांबले नाहीत. मित्रांनो, त्याने थेट वेळापूर गाठलं आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन केलं.
पुन्हा 15 दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आणि साहेब मला म्हणले 26 तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या, आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. साहेबांना मी सांगितलं 26 तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे. कोरोनामध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं. मित्रांनो, माझ्या मुलाच्या लग्नाला 100 लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं. साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव जानकरांच्या हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोरली गेली. मित्रांनो, माझ्या घरामध्ये एक साहेबांचा मोठा असा फोटो आहे आणि त्यावरती लिहिलेला आधारवड. गेल्या महिन्यापूर्वी मी सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली. माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर 2 काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली. मित्रांनो, माझ्या घरातला फोटो काढता येईल पण ह्या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांचं स्थान आहे, अख्खा महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे. सगळं जग एका बाजूला आहे. घर सुद्धा फोडलेलं आहे, घरभेदी तयार केलेले आहेत. मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो. अजित पवार पक्षाला 5 पैकी 0-0 ती सर्वे तुम्ही पाहिला असेल. ABP, TV9, ND सर्वे करतात ना. ह्याने म्हणजे पाठीमागे एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेलेलो होतो. जसं देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना घेतलं ते मला उदाहरण आठवलं. 25 वर्षापूर्वी मी एक 300 रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय, तर त्यांनी सांगितलं कि रात चांद तक नहीं लेकिन रात तक ये चलेगा. ये चायना का माल है. मित्रांनो, नेतृत्व हे नेतृत्वच असतं. कुणी फुटून गेला, कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही. आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या, कळसच्या, बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे. तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही. तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी 1,16,000चं मताधिक्य दिलं होतं आणि आत्ता जे आम्ही दोघं एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कोणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आम्ही काय सजासजी एकत्र झालोय असं समजू नका. गावागावातल्या, तालुक्यातल्या माणसांनी आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे. ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मोहिते पाटलाला उमेदवारी द्या. उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील. आणि मित्रांनो, आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकीमधून डोकावायला लागलेले आहेत. पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत. निश्चितपणाने या तालुक्यामध्ये
नवा नेतृत्व उदयाला येईल आणि तुमच्या मनामधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर संजय घाटणेकर पाटील बोलतील, डिकोळे साहेब बोलतील आणि नंतर भैया साहेब बोलतील. 2-2 मिनिटं फक्त. 3 मिनिटं. आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेण्यामध्ये 3 मिनिटं जातील. माफ करा मला. सर्व व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व आमचे नेते मंडळी, सर्व सहकारी, महिला भगिनी, पत्रकार मित्र, समोर बसलेल्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनो, महाविकास आघाडीच्या बहादर कार्यकर्त्यांनो आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या माझ्या पोलीस भावांनो, साहेब, आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये या माढा मतदारसंघामध्ये सभा घेण्याचा पहिल्या सभेचा मान आपण या माढा तालुक्याला दिला आणि या मोडणीमध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ या माढा मतदारसंघामधून केला. निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे की माढा तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील या लोकांवरती गाढ विश्वास असल्यामुळेच आपण या ठिकाणी पहिल्यांदा सभेचा मान दिला. साहेब, त्याबद्दल मी माढा तालुक्यातील लोकांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. भैया साहेब, तुम्ही नशिबान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, आदरणीय विजयदादा, तुमचे पिताश्री मातोश्री यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला भाग्यवान मी लोकसभेचं महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं म्हणून म्हणत नाही. तुम्हाला भाग्यवान मी उद्या तुम्ही खासदार होणार आहेत म्हणून म्हणत नाही. भैया साहेब, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. साहेब, बोलण्यासारखं खूप आहे, फक्त मला 3 मिनिटं दिलेत. मला अजून 1 मिनिटानं चिठ्ठी येऊ शकते. या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा या भागामध्ये कांदा उत्पादक प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन करतो. संपूर्ण देशाला कांद्याचा पुरवठा करून जगातील अनेक देशांना कांदा निर्यात करायचं आपण काम करतो. सोलापुरी राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. एका रात्रीमध्ये कांद्याची निर्यात बंदी लावून माझ्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर ज्या भारतीय जनता पार्टीने केला, माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं ज्या भारतीय जनता पार्टीने काम केलं, त्या भारतीय जनता पार्टीला उखडून टाकण्यासाठी समोरची जनता या ठिकाणी आलेले. साहेब, या ठिकाणी साहेब आम्ही तालुक्यामध्ये फिरतो. सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, भैया साहेब असतील, शिवबाबा असतील, हे सगळे आम्ही फिरत असताना प्रत्येक गावागावामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, मोहिते पाटील गटाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार जनता गटाचे असतील, सगळे एक दिलाने कामाला लागलेले आहेत. आणि समोरच्या बाजूला या आपल्या तालुक्यातले भैया हे प्रचार करतायत. पुढे चिटबाईची गाडी, मोटरसायकल, मागे भैयाची गाडी, त्याच्या मागे खासदारची गाडी. आणि गावामध्ये गेल्यानंतर खरं असेल तर खरं म्हणून सांगा, नसेल तर नको नाही म्हणून सांगा. प्रत्येक गावामध्ये जाते, लोक यायला तयार नाहीत. मंदिरापुढे त्यांची सभा लागते. चिटबाई जाऊन पुढे लोकांना निरोप देते, फोन करते, विनंत्या करते. लोक यायला तयार नाहीत. चिटबाईची जात लय हुशार.
झालं 2 मिनिटं. चिडवायची जात हुशार ती लोकांना सांगते, अरे पुढे येऊन सतरंजी तर बसा, मतदान तुतारीला करा, पण निदान फोटो काढ तरी बसा. भैया साहेब ही परिस्थिती कशामुळे आली? 2 कारणामुळे आली. 2 कारणामुळे. एक तर तुम्ही या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून त्यांची सिबिल खराब केलेले, त्यांचे सगळे प्रपंच उद्ध्वस्त केले. बऱ्या बोलानं भैया साहेब तुम्ही या लोकांचे पैसे भरा, नाही तर सत्याची कच कुंडला गेल्यानंतर हा शेतकऱ्यांचा तरुण बांड पोरगा तुमच्या कॉलरला धरून तुम्हाला रस्त्यावर अडवलं अशा राहणार नाही. आणि दुसरं कारण, तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं नाही. 30 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला दिल्या, कारखाने दिले, बँकेचा चेअरमन केला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला, आमदारकीचे तिकीट दिली. हे सगळं करून सुद्धा तुम्ही पवार साहेबांना गद्दार धरा. साहेब एक गद्दार आहेत, गद्दार. यांच्यामुळे साहेब तुम्हाला गद्दारीचा शिक्का यांच्या कपाळावर लागल्यामुळे लोक यांच्या बाजूला नाहीत. प्रचंड प्रमाणात तुतारीचं त्या ठिकाणी मतदान आपल्याला होत आहे. एकच मुद्दा राहिला तेवढा सांगतो. लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे, बोललं पाहिजे ती सुद्धा, ऐकण्याची सुद्धा सांगा. उद्या 4 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर, ते दिल्लीला गेल्यानंतर 8-15 दिवसांनी हे आपल्यातले 2 गडी गुपचूपपणे अकलूजला शिवरत्न बंगल्याच्या हिरवळीवर, नाही तर बारामतीच्या गोविंदबागेच्या पुढील आंब्याच्या झाडाखाली सतरंजी टाकून जाऊन बसतील, गयावया करतील. त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा साहेब तो त्यावेळेला घ्या. निश्चितपणे या लोकांच्या मनातला निर्णय घ्या, एवढीच विनंती करतो. भैया साहेबांच्या समोरचा तुतारीचा माणूस जो त्याचं बटन दाबा आणि प्रचंड मतानं विजय करा. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैया साहेबांच्या पूर्वी धनंजय डिकोळे साहेब बोलतील, त्यानंतर भैया साहेब. आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी उपस्थित, देशाचं नेतृत्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, या जिल्ह्याचे नेते विजयदादा आणि उपस्थित या माढा तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांनो, ही निवडणूक वेळोवेळी बाकीच्या वक्त्यांनी सांगितलीच, ही निवडणूक शेवटची आहे का अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला आहे. इथून पुढच्या काळात हुकुमशाही येईल का ही भीती मनात सर्वांची आहे. आज मोहिते पाटलांनी विशेषतः धैर्यशील भाईंनी जो निर्णय घेतला, गेले 1.5 वर्ष जरा 2 वर्ष झालं विरोधी पक्षात कोण काम करेल का नाही अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्त्यासमोर आमच्या समोर उभा होती. ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष उद्धव ठाकरे सांभाळत होते, आतापर्यंत आपण ऐकलं घर फोडत होते, आता गेली 1.5 वर्षाला पक्षच फोडायला लागलेत. उद्धव साहेब ठाकरेंचा आपला पक्ष फोडला. मान्य ज्यांनी स्थापन केला, काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केला, तो पक्ष पडून आज त्यांच्यातलाच पोरगा म्हणतो हा पक्ष माझा आहे. कसली वेळ आली. आज गावागावातली आपण परिस्थिती बघतो. आज जर दमानं या सर्वांना धैर्यानं तोंड द्यायचं असेल, आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळात लोकशाही जीवन ठेवण्याकरता तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरून आपण जर एक ठिकाणी आलो तर ही लोकशाही टिकायला वेळ लागणार, जास्त आपल्याला कष्ट करावं लागणार नाही. मित्रांनो, ही शेवटची निवडणूक म्हणून आपण ह्या मोहिते पाटलांनी दिलेल्या योगदानाचा आदर करून, मोहिते पाटील स्वतःसाठी निवडणूक आजपर्यंत लढले असतील, पण आज जो मोहिते पाटलांनी निर्णय घेतलाय तो आपल्या तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतलाय. ज्या पद्धतीनं उद्धव साहेब, शरद पवार साहेब पक्ष टिकवण्यासाठी नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी झुंजत आहेत, याचा बदला घेण्यासाठी इथं उपस्थित शिवसैनिकांना सांगतो, ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं त्याचा बदला घेण्यासाठी ही वेळ आहे. ही शेवटची निवडणूक म्हणून जिद्दीनं माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान
राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर करून आपण या भैयासाहेबाला निवडून आणू एवढीच विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आबासाहेब बोलतील. अभिजित पाटील आबा या ठिकाणी 2 मिनिटं बोलणार आहेत. पंढरपूरचे आदरणीय अभिजित आबा 2 मिनिटं बोलतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आमच्या सर्वांचे श्रद्धेय स्थान महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्र पवार साहेब या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे व राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालक माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आणि उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व मतदार राजा, पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनी साहेब, आपण 4 महिन्यापूर्वी कापसेवाडीला आल्यानंतर जो धक्का दिला होता तो अजून विसरली नाही ती. आता साहेब इथल्या शेतकऱ्याला ऊस नेतो म्हणून इथले काही नेतृत्व अडचणी निर्माण करत होतं, परंतु धैर्यशील भैया तिकडून आणि आम्ही इकडून विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून होत असलेली पिळवणूक, होत असलेला अन्याय त्या ठिकाणी रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे इथल्या शेतकरी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. आणि दराची कोंडी असेल, जिल्ह्यातल्या ऊसाचा प्रश्न असेल, हे प्रश्न सगळे पुढच्या काळामध्ये मार्गी लावण्यासाठी उद्याच्या 7 तारखेला आपल्याला सगळ्याला विचार करून उद्या धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांना त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हा पुढील बटन दाबून त्या ठिकाणी विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतरची विनंती धैर्यशील भैया साहेबांना. भारत नाना आणि बाळासाहेब पटेल बोलणार होते पण त्यांनी सांगितलं की आता यांना बोलू द्या. धन्यवाद, आभारी. देशाचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे लाडकं पालकत्व जे 1970 सालापासून ज्यांनी घेतलं ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय मोठे दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सर्व माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, सगळ्यांना या चिन्हावर उभा राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर स्वाभिमान टिकवायचा असेल, माढा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्याचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, नरवीर उमाजी नाईक यांच्या पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे. मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे,
हे पुरोगामित्व कोण टिकवू शकतं, तर स्वाभिमानाने कोण टिकवू शकतं, तर केवळ आणि केवळ पवार साहेब टिकवू शकतात. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जायचं आहे. आज आपण पाहतो सगळ्या वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितलं देशभरातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, महिलांची काय अवस्था आहे, युवकांची काय अवस्था आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कसला, दुधाला दर नाही, कांद्याची परिस्थिती काय आहे. दर यायला लागला की एक्सपोर्टला बॅन आणलं आणि दर खाली घसरले. लोक सांगत होती मला फिरताना की भैया गेल्या वर्षी 3 लाखाची पट्टी मिळाली, आता फक्त 1 लाखाची मिळाली. कुणी वाताहत केली. त्याच पद्धतीनं आपल्या उजनी धरणाची अवस्था काय केली. साहेब जिल्ह्याला कोण कारभारी राहिलं नाही 2009 सालापासून. दादांच्या पालकमंत्री काळापासून आजपर्यंत कोणी वाली राहिलेलं नाही. उजनीला 17-60 मालकं झालेले आहेत. कोण बी उठते ते दरवाजा उघडते, कोण बी उठते दरवाजा उघडते. मध्ये पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मोर्चा काढला, पाणी पास झाला तर पाणी थांबवा. आज परिस्थिती काय आहे. सगळे शेतकरी मला फिरताना सांगत होते 2004 साली दादा जेव्हा पालकमंत्री होते वरच्या पुणे जिल्ह्यातून 8 TMC पाणी आणलं आणि दुष्काळाची झळ या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पोचवून दिली नाही. या पद्धतीचं काम दादांनी केलं. आज एवढी मालकं होऊन बसलेली आहेत या ठिकाणी की पालकमंत्र्यांना काय कळतच नाही. जो तो खालच्या लेवलला निर्णय घ्यायला लागलाय त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत आणि पाणी सोडतायत. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्र्यांना काय कळतच नाही. जो तो खालच्या लेवलला निर्णय घ्यायला लागलाय त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत आणि पाणी सोडतायत. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, साहेब महाराष्ट्रातून जवळजवळ 24,000 कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली. त्यात 14,000 कंटेनर केळी ही एकट्या सोलापूर जिल्ह्याने एक्सपोर्ट केली. त्यासाठी आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे. डाळिंब उत्पादक आहे, द्राक्ष उत्पादक आहे. मध्यंतरी आपण येऊन गेला, आज मनुक्याच्या दराची अवस्था काय आहे आपण पाहिली. आणि हे सगळे जर रांकेला लागायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली आज जी नवीन पिढी सोलापूर जिल्ह्यात उभी राहते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक तालुक्यात मिनी MIDC झाली पाहिजे आणि त्या मिनी MIDC मध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी आहे. माढा तालुक्यातील कुर्डवाडीचं रेल्वे वर्कशॉप जे आहे त्याला काम मिळालं पाहिजे. कुर्डू शहरातलं जे रेल्वेचं ट्रॅक आहे तिथं अंडरपास किंवा ओव्हरब्रिजचं काम झालं पाहिजे. साहेब टेंभुर्णीत MIDC आहे, परंतु माढा तालुक्यातल्या जनतेला आपण विचारा की ह्यातलं एक तर पोरगं तिथं कामाला आहे का. तिथं जेवढ्या कंपन्या आहेत तिथं सगळ्यांना दम दिला गेलेला आहे की माढा तालुक्यातलं एक सुद्धा पोरगं तिथं सर्व्हिसला लागता कामा नये. सगळी परप्रांतातनं आलेली मुलं तिथं काम करतायत. माझी उमेदवारी या तालुक्यातलं एक ना एक पोरगं त्या MIDCत कामाला लागलं पाहिजे. त्यासाठी मी माढा तालुक्यातल्या तरुणांच्या मागे उभा राहणार आहे. माढा तालुक्यात उच्च शिक्षणाची फार मोठी अडचण आहे. ते शिक्षण उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील मुलांना याच ठिकाणी शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून संस्था उभा करण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी आहे. कुर्डू परिसरातील 13 गावातील सीनामाडा उपसा सिंचन असेल, भेंद ओढ्यातील पाणी असेल, बाळवी तुळशी परतेवाडी परिसरातील गावातील सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी असेल, जे जे काही बारीक प्रश्न माढा तालुक्यातील राहिलेले आहेत त्यासाठी माझी उमेदवारी आहे. साहेबांना फक्त मी जाता जाता एवढंच सांगतो आणि मतदारांना एक सांगतो. एक गोष्ट आठवली म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलतो. साहेब सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे आज की माझ्यासारखा एक, जर 2 मिनिटं बसा सगळी, माझ्यासारखा एक शेतकरी तरुण सरपंच एका खेडेगावात असतो.
आणि त्या गावात एक नवीन कॉलेज उघडलेलं असते आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी प्राचार्य त्या सरपंचाला निमंत्रण द्यायला येतात. गावचा एक साधा भोळा सरपंच असतो, तरुण असतो, नेहरू शर्ट धोतर घालायची सवय असते त्याला. आणि तिथं तो प्राचार्य आल्यानंतर सरपंचांना म्हणतात की संध्याकाळी गॅदरिंग आहे, तुम्ही उद्घाटनाला या. सरपंचाच्या आजूबाजूला कार्यकर्ते बसलेले असतात, त्यात एक बिरकी कार्यकर्ता असतो, म्हणतो सरपंच येतात. परंतु सरपंच म्हणतात नाही बाबा, तहसीलदारला घेऊन जावा, बीडीओला घेऊन जावा, माझं काय काम आहे तिथं. सगळे आग्रह करतात, सरपंच ते आमंत्रण स्वीकारतात. आमंत्रण स्वीकारल्यानंतर सगळे जी मंडळी कार्यकर्ते बसलेले असतात ते सरपंचाला म्हणतात, तू काय शर्ट पॅन्ट घालून जाणार काय. ते प्राचार्य कसा आलता बघितलं का, शर्ट पॅन्ट सूट बूट घालून आलता. कॉलेजचे तरुण बरं आहेत, तिथं शर्ट पॅन्टच घालून गेलं पाहिजे. तिथं आयुष्यात कधी शर्ट पॅन्ट घातलेलं नसते. त्या सरपंचाला सगळी कार्यकर्ते मंडळी घेतात, मोडणीमला येतात, शर्ट घेतात, पॅन्ट घेतात, पुन्हा गावाकडे माघारी निघून जातात. गावाकडे गेल्यावर घरी जाते, सरपंच जेवण करते. जेवण केल्यानंतर बायकोला बोलवून घेते खोलीकडे, शर्ट घालून दाखवते, पॅन्ट घालून दाखवते, पॅन्ट थोडी लांब झालेली असते. मग बायकोला सांगतात ही पॅन्ट घ्या, अमुक अंतरावरती कापा, टीप मारा, कपाटात ठेवून टाका. बायको म्हणते आताच जेवण झालीत, मला धुणी भांडी करायचे आहेत, तुम्ही हे काम तुमच्या मुलीला सांगा. सरपंच मुलीकडे जातात, ती पॅन्ट घे, काप, टीप मार, कपाटात ठेव म्हणून सांगतात. मुलगी म्हणते तुम्हीच माझ्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला येणार आहे, मला नाटकाचा सराव करायचा आहे, तुम्ही तुमच्या आईंना काम सांगा, आजीला काम सांगा. आजीकडे जाते तर आजीबाई म्हणते मी थकले, तुझं तूच करून घे. बिचारा सरपंच ती पॅन्ट घेते, गडबडीच्या नादात कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. दोन्ही भांडी झाली की बायकोला आठवण होती, नवऱ्यानं काहीतरी काम सांगितले. बायको ती पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. जरा वेळ झाले की मुलीला आठवण होती. वडील एवढे लाड करतात आपला, मुलगी सुद्धा पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. आजीबाईंना आठवण होती, सून आल्यापासून लेकाने पहिल्यांदाच काम सांगितलं. आजीबाई सुद्धा ते पॅन्ट घेतात, कापतात, टीप मारतात, कपाटात ठेवून टाकतात. हे बिचारा गाव वाड्याचं काम उरकत संध्याकाळी घराकडे येते, चहा पाणी करते, हातपाय तोंड धुते, कपडे घालायला जाते, शर्ट काढते, शर्ट घालते, पॅन्ट काढते, पॅन्ट घालते, तर त्या पॅन्टची झालेली असते हाफ चड्डी. साहेब मागच्या काळात लय जणांच्या हातात कात्र्या दिल्या गेल्या या सोलापूर जिल्ह्यात, आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचा विकासाची हाफ चड्डी होऊन बसलेली. तुमचा जो सुवर्ण काळ होता, तुम्ही दादा औदुंबरांना, तिकडं परिचारक मालक आबासाहेब, तो काळ या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला पुन्हा एकदा बघायचा आहे. बरोबर आहे का? आणि साहेब मी या ठिकाणी खात्री देतो, पुन्हा हाफ चड्डी नाही आता या जिल्ह्याची. व्यासपीठावर जी लोक बसलीत ती तुमच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा तुमचा बाली किल्ला करून दाखवू, एवढंच बोलतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद भाईसाहेब. यानंतर पक्षप्रवेश आदरणीय जिल्हाध्यक्ष काका साठे साहेबांच्या हस्ते होत आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या संमतीने काकासाहेब विनंती, आपण पुढे या. टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोदजी कुटे साहेब यांचा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहोत. आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेबांच्या हस्ते त्यांना विनंती आहे आपण पुढे यावं. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून जे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत, अमीर मुलानी साहेब कुर्डवाडी, अरुणजी काकडे साहेब कुर्डवाडी, माजी नगरसेवक कृपया त्यांना यायला वाट द्या. अरुण काकडे साहेब, तुकाराम बर्डेजी बिटरगावचे, सचिन हातकर बारलोणी, धनंजय ताकमोगे कव्हे, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आपण एक देऊया, कारण बाकीच्यांना इकडे यायला अडचणी यायला लागले. आपल्या सगळ्यांचं माननीय जिल्हाध्यक्षांच्या वतीनं स्वागत झालेलं आहे, प्रवेश झाला असं जाहीर करतो. हनुमंत पानगळे आणि रियाज शेख कुर्डवाडी, धन्यवाद. यानंतर तरुण तुर्क, फक्त वयोमान 84, आपणा सर्वांचे हृदय सम्राट, शेतकऱ्यांचे राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील.
अशा जाहीर सभेला उपस्थित असताना या जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, आपल्या सगळ्यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते, संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब साठे, शिवशेखर बाणे, संजय कोकाटे, उत्तमराव जानकर, शिवाजीराजे कांबळे, शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंदे, विठ्ठल सहकारीचे प्रमुख अभिजित पाटील, साईनाथ अमरराव, संजय पाटील घाटलेकर, नगराध्यक्षा मीनल साठे, पुण्याच्या माजी महापौर कविता व्यवहारे, सोलापूरच्या माजी महापौर नलिताई चंदेले, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी, आत्ताच पक्षामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि उपस्थित बंधू वगैरे. लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होत आहेत. ती एक संधी असते. निवडणुकीच्या सभा ह्या निवडणुका टिप्पणीसाठी नसतात. उद्या देश कसा चालवायचा, देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे, सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल त्या संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते. गेले 10 वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात सत्ता आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब. आज मोदींच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे. त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती. त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार. त्याची सुरुवात 50 दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची शपथ घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही बाजूला करणार. हे पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. आता वाहनांची संख्या वाढली. मोटरसायकल असो, 4 चाकी असो, अन्य वाहनं असो, त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे. 2014ला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार, 50% खाली आणणार. काय किंमत होती? 2014ला पेट्रोलची लिटरची किंमत 71 रुपये होती. मोदींचा शब्द की 50 दिवसात खाली आणतो. लोकांना वाटलं 71ची किंमत 50-60 रुपये येईल. आज 3650 दिवस मोदींनी आश्वासन दिलेलं झालं. काय किंमत आहे आज? आजची किंमत 106 रुपये आहे. म्हणजे 50 दिवसाची किंमत खाली आणली 71ची, आणखी नेहमी 106 होईल.
सगळी अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि स्वतः जीव हा शब्द 2014ला मोदींनी दिला. त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती आणि आज ती 1160 आहे. म्हणजे 410ची कमी केलेली किंमत 1160. कसा विश्वास ठेवायचा या लोकांच्या? ज्याचा उल्लेख आता धैर्यशीलने केला आपल्या भाषणामध्ये बेकारीचा. तरुण मुलांना बाकी काही नको, त्यांना काम करायचा अधिकार द्या, प्रपंच चालवायची ताकद द्या आणि बेकारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2014ला मोदी साहेबांनी सांगितलं की 10 वर्षाच्या आत आम्ही या देशाची बेकारी ही घालू आणि हाताला काम देऊ. जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली, तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. आणि हे ILO जगाच्या सगळ्या देशामध्ये बेकारीचा अभ्यास करतात. नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की या देशामध्ये 100 तरुण घेतले त्याचे 87 तरुण नोकरीविना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी बेकारी घालवली, कसं आश्वासन खाल्लं. याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाळले नाही. आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात, काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात, आम्हाला लोकांना शिव्या देतात. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, पण 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी केली. आता तर तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळी त्यांनी केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी 2-3 दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. याचा अर्थ एकच आहे की महागाई असो, अनेक प्रश्न असो, या संबंधीचे दिलेली आश्वासनं पाळली नाहीत आणि याउलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तुम्हाला लोकांना नसेल. आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतं. ते भाषण काय याचे तुम्हाला वाचून दाखवतो. प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द पाळला नाही. सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही.
आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य तुझ्या केलं. आम्ही विरोधी पक्षात आणि दबाव आम्हाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द पाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात, मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की म्हण असे लवाराच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. हे म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतोय हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका, राजीव गांधींचा टीका, त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. त्याच काळाच्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका टिप्पणी चालू आहे. या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले. मी इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले, देवेगौडा झाले, गुजराल साहेब झाले, मनमोहन सिंग साहेब झाले, अनेक प्रधानमंत्री झाले. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला. हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही. लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी ते घेतात. गेले 2 दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्याकांच्यावर टीका केली. हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे. हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे. हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं होतं. आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं, त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
पण ही गरज त्याला भासत नाही. देश पातळीचं सोडा, राज्याचे प्रश्न असतात, तालुक्याचे प्रश्न असतात. या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू. कशासाठी येत असू? त्यावेळी दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातनं सुरुवात काही ठिकाणी आहे. आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात. इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता. मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 2 वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथं आणला. हा या राज्यामध्ये साखर होते. महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात 1 नंबरचं राज्य झालं. ती साखर अधिक तयार झाली, ती जगात फासायची आहे. ती फासायला मोदी साहेबांनी अडकाची घातली. कांदा जाऊन द्यायचा नाही, साखर जाऊन द्यायचं नाही, तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही. कसं काय कुणासाठी राज्य ते चालवतात? पाण्याचा प्रश्न, काही पाण्याचे प्रश्न आम्ही लोक सत्तेमध्ये असताना सोडवलं, पण काही बाबतीत कमतरता आहे. मला आठवतं आहे सीनामाला ही योजना, त्या योजनेला 40-45 एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. पण तालुक्याची विशेषतः मोजणी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की चिटकेली आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही. त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे. अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असला पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची उमेदवारी आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला, ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे, अशा कुटुंबाचा हा तरुण तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो. त्याची खूण ही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. तुतारी वाजवणारा माणूस, ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन द्यावा आणि मोठ्या मताने त्यांना विजयी करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता कुठे जायचं? माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार